नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगची शॉर्ट टेक्निक सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शॉर्ट टेक्निकसाठी आपल्याला एक क्रोम ब्राउझरमध्ये जे काही आपल्याला न्यूज येतात तर त्याचे आपल्याला एक स्क्रीनशॉट आपल्याकडे घ्यायचे. हेडिंग, इमेज आणि डिस्क्रिप्शन हे तीन आपल्याला महत्त्वाचे पाहिजेत. त्यासाठी आपल्याला इनशॉट ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आपल्या प्ले स्टोअरवरून. इनशॉट ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपल्याला काय करायचं की ती फाईल आपण ज्या स्क्रीनशॉट काढलेले आहेत ती फाईल आपल्याला सिलेक्ट करायची. न्यू फाईलवरती क्लिक करून आपल्याला ते आपण मग अशी स्क्रीनशॉट काढलेली ते आपल्याला सिलेक्ट करायचे. तर आपण काय करणार आहोत, सिलेक्ट इमेज आपण पहिले सिलेक्ट करतो आहे. तर इमेज सिलेक्ट केल्यानंतर इथं कॅनव्हास म्हणून आहे तर तिथं आपल्याला क्लिक करायचं. कॅनव्हासवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला साईज येतील तिथं. त्यानंतर यूट्यूबसाठी, इंस्टाग्रामसाठी, टिकटॉकसाठी अशा वेगवेगळ्या प्रकारचे साईज आहेत. तर आपल्याला जे काही लास्टची सगळ्यात जास्त मोठी साईज आहे ती आपल्याला सिलेक्ट करायची. ती साईज सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला तो इमेज इथं आपण ॲडजस्ट करू शकतो. आपल्याला जिथे पाहिजे तिथे आपण ॲडजस्ट करू शकतो. आम्ही शोमध्ये शोधतो पुढं पण आपल्या ह्याच्यानुसार आपण ॲडजस्ट करू शकतो त्या इमेजला. ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की सेट करून घ्यायचं. नंतर आपल्याला काय करायचं की इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपले इफेक्ट दिलेले असते बघा. वेगवेगळं इफेक्ट वगैरे दिलेले आहे. त्यानंतर हे दिले म्युझिक वगैरे दिले आहे. आपण PIP वरती क्लिक करायचं. तिथे PIP एक ऑप्शन असतो त्यावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला आपला इमेज सेट झाला. त्यानंतर आपल्याला हेडिंग द्यायची की आपले आता जो आपण हे बनवलं आहे शॉर्ट व्हिडिओ बनवतो तर आपल्याला हेडिंग द्यायची इथं. तर हेडिंग आपण जे आपल्या हिशोबाने आपण त्याला हे करू शकतो, त्याची साईज वाढवू शकतो, कमी करू शकतो. तर आता याची साईज आपल्याला जी जास्त साईज हे म्हणजे साईज जास्त घेतली त्याने, त्यामुळे आपल्याला त्याला क्रॉप करायचं. तर आपण त्याला आपल्या हिशोबाने आपण क्रॉप करू शकतो त्याला, म्हणजे आपल्याला पाहिजे थोडी म्हणजे तो एकदम व्यवस्थित आपल्या त्याच्यानुसार आपल्या व्हिडिओनुसार आपल्याला व्यवस्थित दिसेल तो शॉर्ट व्हिडिओच्या हिशोबाने. त्यानंतर आपल्याला काय करायचं की हे व्यवस्थित सेट झाल्यानंतर आपल्याला दुसरं एक जे काय आपलं न्यूजचं जे काही डिस्क्रिप्शन आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा PIP वरती जायचं आणि पुन्हा तो जे आपलं डिस्क्रिप्शन आहे ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. ते सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं की त्याला व्यवस्थित ॲडजस्ट करायचे साईजनुसार. आपल्याला त्याची साईज व्यवस्थित हे करून घ्यायची. आपल्याला साईज झाल्यानंतर आपल्याला त्याची हे ठेवायची. आपल्याला त्याची किती सेकंडपर्यंत आपण हे करू शकतो त्याला. तर आपल्याला 10 सेकंडपर्यंत त्याला हे करून ठेवायचे, ड्रॅग करायचे. 10 सेकंडपर्यंत ठेवल्यावरती आपल्याला वाचायला पण जमेल आणि हे पण जमेल. त्यासाठी आपण हे करतो त्याला. आता हे करून घ्यायचं आपल्याला, की सेट करून घ्यायचं आपल्याला. तर आपण काय करू आता, सेट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं की आपल्याला त्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर इफेक्ट द्यायला बघा आपण काय करायचं बघा की हे सेव्ह करून घेऊया आता. आणि जे आपण पहिले त्याच्यानुसार आपल्याला ही साईज आपल्याला ॲडजस्ट करायची. जी काही आपली साईज आहे ती ॲडजस्ट करायची. ओके, ही साईज आपली ॲडजस्ट झाली आता. तर आता आपण काय करणार आहोत की आता